रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण इनफ डोंट टच द ऑपरेशन आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेव ध्यानी काळी तीन ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी वैराग्याचे महामेरू आता पांढरी काळी पांढरी वैराग्याचे महामेरू श्रुती शास्त्रांचा जया सदा आदरू ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज बंशी महाराज की जय विठ्ठल रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी चालत असलेला हा मला वाटतं त्रितपपूर्ती सोहळा संतश्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या साधनेमध्ये ज्यांच्याकडून चोख असल्याची पावती मिळते असे संत श्रेष्ठ संत परीक्षक संत चोखा महाराज यांची आणि दुसरी कोणाची आदिशक्ती मुक्ताबाईंची यांच्या या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय पितृतुल्य नाना हे गेल्या 36 वर्षापासून हा कार्यक्रम करतात. मी मध्ये बऱ्याच वेळेला आलो होतो. आज माझी तब्येत बरी नव्हती पण थोडा नानाचा धाका असल्यामुळे यावं लागलं. कारण घरात धाक पाळतात का नाही आय डोंट नो, पण संप्रदायात हा आजही पाळला जातो, पाळला पाहिजे, पाळावा हा दंडक आहे. त्यामुळे मला सध्या टायफॉइड आहे. मी गेल्या 3 दिवसापासून 2 IV घेतो सकाळ संध्याकाळ. सकाळी नानांचा फोन आला त्यावेळेला मी पडेल होतो. डॉक्टर म्हणे तुम्ही लयच धंद्यावर पडले हो. अहो प्रवीण महाराज खोटं नाही याच्यात ते माझ्यावर ओखडला. ते म्हणे तुम्ही जिवंत असाल तर भरपूर कीर्तन होतील, पण तुम्ही गेलात तर तुमचे कीर्तन दुसऱ्याला करायला. नानांचा फोन आला त्यावेळेला मी सांगितलं नाना असं असं आहे, पण तरी सुद्धा म्हणलं मी टाळणार नाही. आता मला आमचे सचिन भाऊ म्हणले तुम्ही जेवून घ्या. म्हणलं डॉक्टरने खायचं काय नाही सांगितलं, फक्त बिस्किट आण दूध आण, तेच खाल्लं. म्हणून हा तुमच्या या सर्वांच्या सहकार्याने एक आपल्या तुमच्या परिसरातलं ज्यांनी परमार्थ आतापर्यंत जोपासला, दिला, वाटला, करायला लावला, त्याच्यातून आनंद मिळवून दिला, असं एक आमच्या संप्रदायातलं बुजुर्ग नेतृत्व आदरणीय नाना यांनी 36 वर्षाच्या या त्रितपपूर्ती सोहळ्यामध्ये हे सोहळा पदार्पण करत आहे. आणि त्या माध्यमातून माझ्याकडे आलेली सेवा म्हणून सेवेकरता या ठिकाणी अभंग निवडण्यापूर्वी आमची जी वारकरी मंडळी आहे, प्रवीण महाराज आहे, राजू महाराज, राजेंद्र महाराज, प्रवीण महाराज, तुमचं काय नाव आहे? ऋषिकेश. मग तिकडं जायची काही गरज नाही, तुमजवळ थांबलं तरी चालेल. ऋषिकेश महाराज आणि महाराज सोमनाथ महाराज तुमचं अहो जरा प्रेमानं सांगा, लय खवळले तुम्ही महाराज. बाळासाहेब महाराज, मी दचकलो नाही. आमचे बाळासाहेब महाराज अशी सर्व मंडळी या ठिकाणी परिसरातली गावातली टाळकरी मंडळ आणि आमचे संकेत म्हणजे तसं सध्या एक बोलू नये, पण माझी सही पडली म्हणजे दुसऱ्याच्या सहीची आवश्यकता नाही. तुझा हात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे इज अ व्हेरी मार्वलस. याचं कारण सांगतो.
फक्त एक अजून थोडे दिवस जाऊ दे, या जिल्ह्यामध्ये तुझंच नाव गाजल एवढं झालं. कारण मी म्हणजे एखादा भजनी नाही, आता कोठी दावे, म्हणजे मी असा भजनी नाही सांगणार. मी संगीत अलंकार माणूस आहे. दोंदेकर गुरुजींच्या हाताखाली 14 वर्ष राजू महाराज मी गायना करता काढले. 14 वर्ष. त्याच्यामुळं माय सिग्नेचर इज द फायनल इन युअर लाईफ. विठ्ठला कारण हात वाजवायला पुष्कळ असतात, पण वाजवण्यात गोडी ज्याला म्हणतात ती काही लोकात येते, ती संकेत मध्ये. म्हणून असं आमचे संकेत महाराज आहेत. आणि तुमचं नाव नाही घेतलं तर म्हणतात पुढल्या साली नानाला तुमचं आणि त्याचं किती बरं असलं तर याचा जाळा आताच का. त्याच्यामुळं तुम्ही जमलेले सगळे भाविक, तुमच्यावर तर सगळं आहे ना. मतदारावर काय अवलंबून आहे? उमेदवार अवलंबून आहे. तसं श्रोत्यावर कोण अवलंबून आहे? वक्ता अवलंबून आहे. श्रोता तो श्रोता, वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते नवीन. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान श्रोत्यांचा आणि वक्त्याचा संबंध साधत असताना अरविंद महाराज, राजू महाराज ते सांगतात वक्ता आणि श्रोता हा जन्यजनक भाव संबंध आहे. आता साधा विचार आहे, तुम्ही श्रोते आहात म्हणून मी कोण आहे? वक्ता. वक्ता नका म्हणू, डायरेक्ट वक्ता म्हणले मला. म्हणजे काही अक्षर तोडा ना, जी आहेत तीच जोडा. आता मी समजा तुम्ही श्रोते आहात, तुम्ही मला काय समजता? वक्ता. वक्ता बरोबर आहे की नाही? आता तुम्ही श्रोते आहात म्हणून मी वक्ता आहे. आता समजा माझ्या पुढे कोणीच नाही, मला वक्ता कोण म्हणाल? किंवा आता कीर्तन संपलं आणि मी गेलो आणि त्या समनापूर जवळ गेलो, 10-12 लोक उभे होते, मी तिथे गेलो, म्हणलं इकडे या, हो इकडे या. त्यांनी सांगितलं काय? मी वक्ता आहे. ते म्हणतील कशाचं आहे? निवडणूक आता संपल्या. नाही 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 नाही, वक्त्याची सिद्धता ही श्रोता देत असतो. आणि म्हणून तुम्ही श्रोते जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसे, म्हणून तुम्ही सर्व जमलेले आहात. या सर्वांना प्रतिपादन प्रणिपात करून माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठला म्हणून त्यानिमित्ताने सेवेकरता जो अभंग निवडला, हा अभंग वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या इमारतीला ज्यांनी पाया रचला, असे पाया रचिते माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यांचा 3 चरणाचा नामाचं महत्त्व सांगणारा, नाम प्रगटी करून नाम निर्देश करणारा, नामाचं महत्त्व सांगणारा, नाम जपायला सांगणारा आणि याचं फल काय त्या फलाचा नामनिर्देश करणारा, आणि हे तुम्हाला सांगत नाही तर मीही करतो, हा निर्देश दर्शवणारा माऊलींचा अभंग आहे. विठ्ठला अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे, राम आणि कृष्ण हे विश्वामध्ये 2 नावं आहेत. त्याचं स्थानबद्धता हृदयामध्ये आहे आणि त्या हृदयात त्याला फक्त जाग करणं हे आलेल्या मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. जर जाग केलं, व्हॉट इज द रिझन? याचा फायदा काय? तुम्हाला जर या दुःखातून मोकळं व्हायचं असेल तर त्या दुःखातून, मृत्यू या शब्दाच्या दुःखातून जर मोकळं व्हायचं असेल तर त्याच्याकरता आपली सोडवण आपण करा, दुसऱ्याच्या नादात लागू नका. आणि त्याला एक अद्वितीय नाम आहे ज्याला राम आणि कृष्ण असं म्हणतात. विचारलं माऊली आम्हाला सांगता तुम्ही जपलं का? ज्ञानोबा म्हणतात शान्या हो, मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या ध्याना मनामध्ये हे 2 नावं सोडून दुसरं काहीच नाही. आणि या नामाची प्रचिती जर तुम्हाला आज घ्यायची असेल तर राम हे ब्रह्म आहे, कृष्ण हे ब्रह्म आहे, पण जे या दोघांच्या अंशानं तयार झालेलं जे परम ब्रह्माचं रूप आहे, ती श्रीमूर्ती म्हणजे पांडुरंग विठ्ठल, तो माझ्या जीवीचा जिव्हाळा आहे, तो याच नामाने. म्हणून माझ्या हृदयात याच्यामुळे राम आणि कृष्ण हे तटस्थ लक्षण आहे आणि ते स्वरूप लक्षण आहे. या दोन्हीची बाजू हीच आहे म्हणून मी त्यांना अखंड जपतो. असा सरळ अभंगाचा भावार्थ आहे. स्वयंपाक झाला का?
नाही का? नाही तर मग घ्या जेवून, जाऊ द्या. रोज आता तुम्ही कदरले असताल ना, विठ्ठला विठाला विठाला विठाला. एक तुमच्याकडे पहिला मुद्दा मी म्हणतो, विश्व संप्रदायाच्या महातत्व प्रणालीमध्ये एक अशा 12 लोकांची यादी आहे सचिन भाऊ, 12. त्याच्यामध्ये 6 आस्तिकत्वाच्या दिशेने आहेत आणि 6 नास्तिकवादाचे प्रमुख आहेत. आस्तिकवाद्यांच्या मतामध्ये क्रिएशन ऑफ दी रायटियस वर्ल्ड थ्रू ब्रह्मा, जगात जग ज्याने निर्माण केलं तो एक अद्वितीय देव हे जगाचं मूळ आधारस्तंभ आहे, फाउंडेशन आहे. हे 6 आस्तिकवाद्यांचं मत आहे. आणि जे काही नास्तिकवाद ज्याला म्हणतात, या नास्तिकवाद्यामध्ये देव वगैरे काय नाही, ऑल इज डिपेंड अपॉन द नेचर. हे सगळं जे चालतं हे सगळं निसर्गावर आहे असं त्यांचं मत आहे. चार्वाक नावाचा एक पक्षकार आहे, तो म्हणतो देव ही संकल्पना आहे, देव नाहीच, माणूस आहे हाच देव. देह खंडा नामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा ओयया. त्याच्या फाळली पांढरी जवळची यया परवती प्रमाभो ढळो नाम. आता वर या ना, कवर कारण देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा आणि यया परवती प्रमा ढळून. महाराज वर्णन करताना भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची, मरण ते मुक्ती पाखंड्याची, जीव तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची, मरण ते मुक्ती. पाषांडाशी मुक्ती ते मरण, भजन भोजन भक्ती आणि पुढं काय मरण मुक्ती. जेवायचं ही भक्ती आणि मेलं का मुक्ती. हा कोणाचा सिद्धांत आहे? चार्वाकाचा सिद्धांत आहे. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा धृतम पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृतः. हे त्याचा सिद्धांत आहे. मग या सिद्धांताच्या पलीकडे जी काही आस्तिक दर्शनकार मंडळी आहे, यांनी अगोदर देव नाही म्हणणाराचा याच्यावर संशोधन केलं. नाही का म्हणतात, त्यांना विरोध नाही केला. ना हीच तर खरी संप्रदायाची शास्त्राची गंमत आहे. एखादा म्हणत असेल तुम्ही बरोबर नाही, काय कर आणि तू कोणता चांगला आहे. सध्याची परिस्थिती राजेंद्र महाराज काय प्रवीण महाराज बरोबर आहे का? समजा एखादा बोल पा तुमचं वागणंच बरं नाही असं नुसतं म्हणा, आपल्याला तुमचं वागणं पटत नाही, तो लगेच तुम्हाला म्हणणार नाही का म्हणला असं म्हणणार नाही, तू कोणता धाडाचा वागत. नाही, ही माणसाची वृत्ती आहे. ज्या दर्शनकाराने देव शब्दाला नकार दिला, मला वाटतं त्या नकार देणाऱ्या शास्त्रज्ञाला या आस्तिकवाद्यांनी नाही का म्हणतो याचं संशोधन केलं. एक तुम्ही लक्षात ठेवा, बारकाईने माझ्याकडे लक्ष द्या. झोपले नाही ना अजून? नाही तर झोपा तरी, मी जेवणा टायमाला उठून देईन. उठा साधू संत, कीर्तन झालं समाप्त,
डोळे चोळा, पाणी मारा, बसा जेवायला. एक महत्वाची गोष्ट आहे महाराज, की आपल्याला जर एखादा माणूस मान्य करत नसेल तर शास्त्र वचन असं आहे, तुम्हाला मान्य करत नाही, तुम्ही त्या न मानणाऱ्या शब्दामुळे त्याचा तिरस्कार करू नका. तर तुम्हाला तो का मानत नाही, असा कोणता गुण तुमच्याकडे आहे की त्याला मान्य नाही, तो गुण शोधून काढण्याचा प्रयत्न, तो गुण शोधून त्याच्यापासून अलिप्त व्हा, आपोआप तो माणूस तुमच्याकडे येईल. दॅट इज द मेन बेसिक इन मॅट फिलॉसॉफी. मग या दर्शनकाराने देव नाही म्हणणाराचं संशोधन केलं. नाही का म्हणतात? बरं एक असं आहे, नाही म्हणावं तर आपल्याला अस्तित्वात भास होतो, आभास होतो, अनुभूती येते. हा यांचा सत्य सिद्धांत आहे. कारण गॉड इज अ ट्रू, नो डाऊट अबाउट इट. देव हे सत्य आहे, नाकारायचं काही कारण नाही. बरोबर आहे की नाही? नाकारायचं कारण नाही. मग आपल्याला अनुभव येतो. मग आपल्याला आलेला हा अनुभव सत्य असताना हा देव नाही कसा म्हणतो, याच्या संशोधनात गुंतली माणसं. आणि त्याच्यानंतर त्यांना कळलं, मूर्खाला मूर्खात प्रकार असतात. काही मूर्ख कालांतराने मूर्खपणा गमावून चांगले होतात, सज्जन होतात, शहाणे होतात. आणि एक मूर्खाचा वर्ग असा आहे की किती जरी काही केलं तर त्याच्यात येतकिंचितही बदल होत नाही. तसाच राहतो, तसाच वागतो, तसाच फिरतो, तसाच मरतो. ही मूर्खाची ओरिजिनल व्याख्या आहे. ज्ञानोबारायांनी त्याची प्रक्रिया करत असताना पसायदान नावाचं जे ईश्वराच्या पुढे, गुरूंच्या पुढे मागितलं, त्याच्यात सांगितलं की बाबा हे सुधारणार नाही, याच्यामुळे हे तुझ्याकडे टाकतो. खळांची सांडो व्यंकटी, विश्वात्मके देवे, तोषावे हे वागयज्ञ, मग मज द्यावे तोषोणी हे पसायदान. आता जावो तिमीर दुरितांचे, विश्वात्मके देवे, तोषावे हे वागयज्ञ, आणि मग मज द्यावे तोषोणी हे पसायदान. आता की ही माणसं आमच्याच्यानी सुधारणार नाही, ही माणसं कोणाच्यानी सुधारणार नाही. मग यांचं भलं व्हावं याच्याकरता तू तुझ्या स्वाधीन हे करतो, कारण यांचं कोणाच्याने काही जाणार नाही, म्हणून तू सांभाळ. अशातले काही दर्शनकार जे आहेत, या दर्शनकाराचा शोध घेत असताना या लोकांना काही कळत नाही असा सिद्धांत पुढे आला. मग तुकोबाराने त्याला एकाला सांगितलं, देव नाही असं म्हणण्यापेक्षा देव आहे का नाही हे आपल्या मनाला विचारावं. कोणाला विचारावं? हा बोला ना. सलाईन म्या घातले ना, आळस तुमचा आला. नाही नाही, देव आहे का नाही हे कोणाला विचारावं? देव आहे का नाही हे मनाला विचारावं, पण जिभेने नाही असं बोलू नये. आहे देव ऐशी वदबा विवानी रे, आहे देवाई शिवदवा, आहे देवाई शिवदवा विवाणी, नाही आईसा मनी अनुभवाबा, रे नाम दे रे नाम रे दे. आहे देव, देव आहे असं वाणीने म्हणावं. आणि देव आहे का नाहीये आपल्या अंतःकरणाला विचारावं. मला वाटतं एकदम बरोबर आन्सर मिळेल आपल्याला, उत्तर. का तुम्हाला एक माहिती आहे का? तुम्हाला एक साधा प्रश्न सांगतो. महाराज, आपण किती शहाणे आहेत हे घरच्याला नाही विचारायचं, गावातल्याला विचारायचं नाही. कारण आपण चहापाच येतो म्हणते ना, बा तुम्ही ये म्हणून गाव आहे, नाही तर गावात काय चव राहिली का, आपण बाजूला गेलो का, तुम्ही आज कसं काय, याला तरी कोणती तोंडापुरता म्हणावं लागत. त्याच्यामुळे लोकाला विचारायचं नाही, घरच्याला विचारायचं नाही. आपण किती शहाणे आहोत हे कोणाला विचारायचं?
मनाला विचार, मन इतकं डेअरिंग बाज आहे. आपण म्हणलो आपण शान आहे ते सांगतोय बाय तो आहे इतका घाण तर तू. मन कोणाला भीत नाही, हे आपल्या मनाला विचारा. आणि मन सांगत लोकांना विचारतात बरं कस काय झालं आपलं, कस काय ते काम कस काय केलं. लोक म्हणतात चांगलं केलं, खाल्ले किती नाही लय फार अवघड आहे. त्याच्यामुळे बेस्ट क्वाईन सार करंट जाईल. लोकाला विचारू नका तुमची क्वालिटी काय आहे, हे तुमचं मन तुम्हाला सांगेल. हे मी बोलत नाही, अध्यात्मशास्त्र सांगतंय. अध्यात्मशास्त्र सांगतंय. तुकोबारायांनी त्या नास्तिकवाद्याला विचारलं, देव आहे असं जिभेने म्हणा आणि आहे का नाही मनाला विचारून. नाही ऐसा मनी अनुभवावा आणि आहे देव ऐशी वदवावी वाणी. देव नाही म्हणू नका, पण आहे का नाही तपासल्याशिवाय राहू नका. मग तपासा आणि ते काय निघालं, ही मूर्ख माणसं निघाली. यांनी ज्या वेळेला तपासलं त्यावेळेला यांनाही देवाचं अस्तित्व मानलं जाणलं, पण कशाने, मनाने जाणलं, पण तोंडाने नाहीच म्हणले. इतक्या बेकार जातीची माणसं. हे कशाहून कळतं, हे तुम्हाला मी याचा प्रूफ करून देईल मी. साधा विचार, आता नास्तिकाला विचारा जगात काय नाही, काय सांगतो तो. मी थोडा पडतो, काय माणसं अरे 7 नाही वाजा अजून तेच लगेच झोपायला लागले. नाही आता साधा विचार आहे, जगामध्ये काय नाही, देव नाही असं कोण म्हणतो. काय म्हणतो जगात काय नाही, बरं देव नाही. देव हा शब्दच नाही तर याला आठवला का. तेव्हा नुसते कीर्तन ऐकू नका, त्याच्यामुळे आमचे लई धंदे होऊन राहिले. त्याच्यामुळं एकच कीर्तन ऐका, पण चांगला ऐका, मनपूर्वक ऐका आणि तुमचं कल्याण करून घ्या. ऐक मला सांगा, जगात नाही काय नाही म्हणतो तो देव. ही तुकोबारायाने दिलेली ट्रीटमेंटचा अनुभव आहे. देव ऐशी वदवावी वाणी. आणि देव सरळ वाक्य, देव आहे ऐशी वाणी वदवावी आणि देव नाही ऐसा मनी अनुभवा. मग यांनी अनुभव घेतला तुकोबा आणि सांगल्यावर यांना कळलं देव आहे, पण तरी हे काय म्हणतात नाही. पण काय नाही, अयो काय नाही, देव नाही. मला सांगा, जे नाहीच त्याची उच्चारता व्हायचं काय कारण आहे. हा बोला ना. नाही जे नाही समजा. आता साधा विचार सांगतो तुम्हाला एक साथ. आता हे माऊल्या बसले सगळे, तुमच्याकडे सुवर्णाचे मणी असतात, अलंकार असतात. मला सांगा, याच्यापैकी इथं बसलेल्या सगळ्या दिदी ताई अमक्या धमक्या मावश्या, तुमच्यापैकी कोणाच्या सोन्याला सुगंध आहे सांगा. मी नाही ज्यांनी सोनं परिधान केलं याच्यापैकी कोणती दिदी किंवा तावडी किंवा मावशी किंवा काकू मावशी अशी आहे का जिच्या सोन्याला वास आहे, सुगंध आहे? असं कोणाजवळ आहे का सोनं? तुम्हाला मी बोलतोय कळत का करू माय आत्महत्या इथं? तुम्ही तेवढ्या करताच आल्या का आमचा जाळ करायला इथं? खरं खरं सांगा, आहे का कोणाच्या सोन्याला वास? नाही. आता सोन्याला वासच जर नसेल तर नाकाला लावायची काय गरज आहे? नाही माझं बोलणं कळतं का तुम्हाला? हसण्यावरही नका नेऊ. दॅट इज द बेसिक मेजर क्वेश्चन इन मॅट फिलॉसॉफी. सोन्याला वास नाही ना, मग काय ते नाकाला काय लावायचं? वासच नाही तर नाकाला लावणं मूर्खपणा आहे. मग जसा जगात देवच नाही ना, तर मग देव शब्द उच्चारण्यातच गाढवपणा आहे ना. उच्चारायची का त्याला नास्तिक का जगात काय नाही, हा देव नाही हो. अरे मग देव नाही तर शब्द तुला कुठून आला? तुला हा शब्द माहिती कसा झाला? सोन्याला वास आहे का? नाही. हे मी म्हणतो का? प्रमाण सांगेल तुम्हाला. नामदेव महाराजाचा अभंग आहे. ए सुवर्णानी परिमळ, हिरा आणि कोमल,
आणि योगी आणि निर्मळ हे दुर्लभाची दातारा देव जरी बोलता कल्पतरू चालता गज जरी दुभता हे दुर्लभाची दातारा रे मारे वड्या माय. नाही हा कन्नडी वाजातला ताल आहे तो. मला सगळं येतं पण आता एक एक धंदा करतो कोणता. चला महत्वाचं आहे सुवर्ण आणि परिमळ सोनं आहे त्याला वास आहे. अशक्य गोष्ट आहे अशक्य. असे 10-5 जण जमले आणि 10-5 जायचं असेल तर जा ना. कुणाला जायचं नाही मग तेवढं काय त्याला म्हणजे तुम्ही मला सांगायचं का मी काय म्हणजे तुम्हाला असं वाटलं का मी मेंदू गेलेला आहे म्हणून. माझ्या ट्रॅकवर मी पूर्ण आहे पण यांच्यात कन्फ्युजन झालं. मी त्यांच्यावर आहे आणि तुम्ही माझ्यावर आले घे नंदेना घरी. विठाला 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 विठाला. साधा व्यवहार सांग. 10-5 लोक अशी बसलेली. तिकून एक जणांना 2 सोन्याच्या अंगठ्या केल्या. सकाळच्या पारी स्नान केलं लगे पहिल्या त्या अंगठ्या घातल्या आणि त्या लोकांना पाहिलं तिथून चालता चालता असा नाकाला वास घ्यायला लागला. असा मुदी अंगठीचा वास घ्यायला लागला. त्याच्यात मग ते बसलेले 10 लोक अरे बापरे त्यांच्या सोन्याला वास आहे. हे 10-5 बसलेले बिन भाकरीचे फोकट एसटी वाले. अहो तुमचं वेगळं आहे. तुम्ही एसटीला जरी जात असले तर वारीला जाता. हे नुसते सकाळी आमच्या तिथून नेवाशातून बसते नेवाशाला जाते भाकरी नेते तिथं चटणी संग खाते तर रात्री नेवाशाला माऊलीच्या दर्शनाला सुद्धा जात नाही अशी काही मंडळी आहे. मग आता या लोकात 10-5 लोक जमले मग त्यांनी पाहिलं या असं नाकाला लावल्यावर ते म्हणून अरे बापरे त्यांच्या सोन्याला वास आहे असे 2-3 जण म्हणले. मग त्याचं काय म्हण त्याचं काय आहे श्रीमंताच्या सोन्याला वासही असू शकतो. हे मेंदू असल्याचं लक्षण आहे का गेल्याचं. अरे टाटा बिर्लाच्या घरातलं सोनं काय धीरूभाई अंबानीच्या घरातलं सोनं काय बिर्लाच्या घरातलं सोनं काय आणि जी माऊली डोल घेते त्या बिचारीच्या गळ्यातला एक असा मळालेला फुटका सोन्याचा मणी काय सोन्याला वास आहे. हा बरोबर सांगितलं की नाही. घ्या 100 रुपये घ्या इकडे सगळे. चला मग नाहीच तर त्याच आहे नाही. म्हणून याच्यामध्ये या लोकांना एकदम निषिद्ध मानण्याचा पराक्रम या 6 शास्त्रकर्त्याने केला आणि मग त्याच्यावर या लोकांचा आणि 2 तत्व तयार झाले आणि त्या 2 तत्वातून ज्या आस्तिकवाद्याने जगाच्या पुढे आनंद सुख शांती समाधान हे मिळवण्याकरता जी प्रणाली वापरली ती नाम प्रणाली आहे. आणि ते सगळ्यात अगोदरच जर नाव काय असेल तर मला वाटतं त्या नावाचं नामकरण करताना पहिलं नाव आहे राम आणि दुसरं नाव आहे कृष्ण. राम शब्दामध्ये एक व्याख्या सांगतो. माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवर्य बाबा बंशी महाराज तांबे निवासकर नेहमी सांगायचे राम शब्द आहे ना. राम आपले जुने लोक आता नवीन नाही नवीन आले का नमस्कार काय चाललंय कधी आले राम राम कोणी म्हणतच. पहिले लोक काय म्हणायचे हा बर किती वेळा हा तुम्ही राम राम नाही घातला कोणला काय ह्या वाट्याला आली. आता राम राम म्हणताना किती वेळेला म्हणलं जातं 3 वेळेला का नाही राम 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 असं कोणी म्हणतं का. नाही तर राम 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 असं कोणी म्हणतं का. किती वेळेला म्हणतात 2 वेळेला राम राम. मग तिकून काय येतो प्रत्युत्तर का ते येतं दाबा बरं राम राम बरं राम राम बरं राम राम असं आहे का. एक लक्षात ठेवा राम राम 2 वेळा म्हटलं तर तिकून 2 वेळा कारण राम या एका अक्षरामध्ये 54 प्रणव आहेत. किती 54. र
शब्द रामातला र उच्चार झाला की 27 मात्रा जिभेच्या होतात. किती र, किती मात्रा होतात मोजून पहा तुमच्या तुम्ही. र शब्द उच्चार, र उच्चारायचा ठरला असं तुम्ही जीभ तालव्याला न रावता र उच्चारा बरं. कोणी म्हणन याला पॅरालिसिस झाला काय काय. जीभ तालव्याला लावायची नाही अशी आणि र उच्चारायचा. दंत तालव्याला जीभ लागल्याशिवाय रचा उच्चार होत नाही. ज्या वेळेला तालव्यातून जीभ तुमची दंतावर येते, दातावर येते, त्यावेळेला तो उच्चार होतो. असा प्रेस होतो अगोदर आणि त्या प्रेसमध्ये जो थरकाप आहे ती मात्रा आहे 27. किती होते र मध्ये 27 मात्रा आहे आणि आ मध्ये 2 मात्रा आहे. बंद झालेलं तोंड, बंद आणि आ किती मात्रा आहेत 2. 27 आणि 2 आणि 29. आणि म जे अक्षर आहे म उच्चारताना जो विसर्ग लांबला जातो त्याच्यात 25 मात्रा आहेत. म म म असं म्हणतो कोणी म. अरे लँग्वेज इज डिपेंड अपॉन द ग्रामर. म म्हणताना कसं म्हणतात लोक. वा वा काय आनंद झाला मला इथं. म विसर्ग आहे त्याच्यात आणि त्या विसर्गात 25 मात्रा आहे. आता 27 आणि 2 29 आणि 29 आणि म च्या 25 किती झाल्या 54. म्हणजे एका रामनामात 54 मात्रा आणि 2 रामनामात किती 108. नीट ध्यानात ठेवा. हे तुम्ही कुठं ना ऐकलेला विषय सांगितला मी. तर तो एका रामनामामध्ये 54 मात्रा आहेत आणि त्या असणाऱ्या जीवेच्या वाट उमलल्या जातात आणि उच्चार होतो. आणि मग त्या उच्चार झाला की एका राम शब्दामध्ये 54 मात्रा आहेत आणि 2दा राम घातला की मग त्याच्यात 108 मात्रा आहे. म्हणून पूर्वीची प्रथा राम 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 राम. याचा परिणाम पहिले लोक म्हणायचे राम राम. सकाळी उठले का राम 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 असं म्हटलं की या रामनामाच्या म्हणजे आता याच्या 108 आणि याच्या 108 2 माणसात किती झाल्या 216. असे कितीतरी लोक रामराम घालत जाय. किती मग या नामाची पडछाया दिवसभर गावावर रक्षण करत राहते. गावात जे काही घडत नाही किंवा काही होत नाही याचं कारण आहे आलेले प्रत्येक जण राम राम. हे 2 जण भेटले का 216 मात्रा. म्हणजे आणि जप किती वेळेला करतो माळीत म्हणी किती आहेत 108. मग 108चा जप किती रामनामाच्या किती अक्षरात आहे 2 अक्षरात आहे. राम राम 108. त्याने राम राम 108 216. आणि असे कित्येक लोक सकाळी पूर्वी म्हणत राहायचे आणि त्या नामाचं वलय अख्ख्या गावावर पंचक्रोशीवर राहायचं. म्हणून आनंदात लोक राहतात. हे कोणाला कळत. आता राम राम नमस्ते कधी आले थोबाड घेऊन. मला तर काही कळत नाही. राम राम शब्दच नाही. अजून एक तर कोणता नाही का हाय हाय. काय फॉरेनरची जात आहे काय तुझी. हाय नाही हॅलो. काय काय फोन ज्याला फोन नाही ते एक दिवस मला म्हणे मी उभा होतो घरापुढं आणि तो चालला. मला म्हणे हॅलो हॅलो. मला काय ते बाबा तुम्हालाच बोलतो. मला हॅलो हॅलो फोन ऐकतो. ते फोन काय लागतो नाही म्हणून आनंद भोगितो. राम शब्दाची ताकद आहे. राम राम हे नाम आहे. बरं एक सांगतो तुम्हाला. राम अवतार झाला म्हणून नाम नाही तर अवतार नसतानाही जे होतं ते राम नाम आहे. तुकोबारायाने वर्णन केलं. पूर्वी जे मुलगा जर जन्माला आला तर त्याच्या कानात राम म्हणायचे त्या दाई. आता दवाखान्यात बाई असतात त्या कशाला म्हणतात दवाखान्यामध्ये.
एक जणाने सहज त्या दवाखान्यात गेले आणि ते मुलगा झाल्यावर त्या नरसबाई सांगितलं त्याच्या कानात राम म्हणा ते नाही बाबा दिवसातून 75 डिलेवऱ्या होत्या तिथं कोणाला राम म्हणतो आम्हाला काय तेवढाच धंदा आहे का घरी नेऊन फोका राम ते नाही आता कुठं काय पहिल्या दाई म्हणायच्या ए राम राम दोन्ही अक्षरे सुलभानी सोपारे जाग मागिले पहारे शेवटचे गोड त्याची खरे गा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनाशी पदवीची पळिया घागऱ्या घोषे का रामकृष्ण वासुदेवा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनाशी पदवीची पळिया घागऱ्या घोषे रामकृष्ण वासुदेवा जानवी जनाशी वाजवीची पडिया टाळ घागऱ्या घोषया रामकृष्ण वासुदेवा जानवी जनारी वाजवीची पुडिया टाळ घागऱ्या घोषया रामकृष्ण वासुदेवा अगोदरच संकेत देऊन टाकी राम हे नाम है इज अ व्हेरी स्वीट ब्युटिफुल मार्वलस गोल्डन शार्पनेस ब्राइटनेस नेम ऑफ द गॉड दॅट्स कॉल्ड रामा राम हे नाम आहे तरी लोकांना वाटतं तो खात होता कोणत्या जातीचे आहे आपल्याला नाही माहिती मी म्हणतो आपलं जे काम आहे ते करावं काय आहे बरं जे ऐकणारे लोक ते सुद्धा तेवढ्याच लायकीचे आहेत का जे ऐकतात ते? हे काय वाटलं पाहिजे जनाची नाही तर मनाची तुमचं तुम्ही करा मला तुमचं एखादं फेळ दिलं त्याच्यात तुम्हाला कमी कमी पोर्शन आहेत का ते पहा ना म्हणजे आपल्याला शेती नांगरायला दिली तो कारखान्याचा धुरकास काय निघतो तो बाप चेअरमन तू पाय ना ते 1.5 एकराचं काय करायचं तिकडे काय आला डोका घालतो त्या नळ्याकडे त्या धुराच्या नाही बरं अवघड आहे नाही एक कुठंतरी उठाव झाला पाहिजे तुम्ही झोपलेले आहात त्याचा परिणाम ही लायकी नसलेले लोक बोलतात याचा परिणाम तुम्ही झोपलेले आहात म्हणून राम हे नाम आहे तुम्हाला सांगू अवतार राम हे नाव आहे का नाम आहे शाल ऐक कोण जो मी पडवतो थोडासा गीत द्या बरे घेऊन आले आमच्या टायमाला तुम्ही राम हे नाम आहे का नाव आहे नाम आहे नाव नाही अहो महाराज तुम्ही असं काय करता ते म्हणले नाम आहे बरं नाम आहे नाव आहे का नाही 2 एक कसं होईल आता तुमचं नाव काय आहे पोपट महाराज मग आता पोपट हे नाव आहे का नाम आहे नाम नाही ना आणि हे खिचडी कशी काय घातली नाही पोपट महाराज हे नाव आहे आता माझं नाव मच्छिंद्र मग मच्छिंद्र हे माझं नाव आहे मग आता मी त्यो नाथ आहे का मी भाकरीवरलाच आहे ना हा तुम्ही नाराज आहे काही माझ्यावर मोकळ्या मनाने खेळा ते जागरण नाही की एखादा अंगात आलं का ते वाघ्या म्हणतो मोकळा खेळ नाही आता मग माझं नाव आहे का नाव आहे नाम थोडीच आहे नाही ते एकदा ते चालले होते लोक ते नाथपंथी हे काय पेलेलेच राहते आणि चालता चालता ते म्हणले त्यांच्या काही ध्यानात नाही सकाळी कुठं थांबत नाही ते चालत आणि सोन्याचा डोंगुरा केला कानी पण ते पेटी व्हाय 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 अशी
आणि ते सोन्याचा डोंगर केला कानीपणा ते मी पूजा करीत होतो मा डोकं सरकलं मी तिथून गेलो म्हणलं का रे काय म्हणून राहिला तू ते काय म्हणलं सोन्याचा डोंगर कानिपनाथाने केला म्हणतो तू ते म्हणे मग कोणी केला म्हणलं गोरक्षनाथाने ते म्हणे तुम्हाला काय माहिती अरे म्हणलं मी मच्छिंदर नाथ कोणाला आणि तुम्हाला शहाणपणा शिकित म्हणजे मी मच्छिंदर नाथ आहे आम्ही दोघं सगळत होतो आणि तुझ्या कानिपाला मध्ये चान्स कायला घेणं म्हणजे कार्यक्रम करायला हे तिकीटाला तू तसं नाव आहे नाम नाही पण राम आहे असं आहे नाम आहे म्हणून नाव आहे कारण राम हा नाम नामीचं अभेद तत्व आहे तुम्ही पहा राम अवतार झाला तो नामावरून बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतो दावीन म्हणे नामा राम हे नाम आहे आणि त्या नाम नामीचं अभेद तत्व मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे मग हे नाम तुम्हाला रामनामाची ताकद सांगतो संप्रदायाने दिलेला उघडा मंत्र आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम हे नाम आहे जप आहे तुम्हाला अनुभव घ्यायचा का सगळ्याला सांगू का घेताल का अनुभव पैसे नाही मागून राहिलो मी तुम्हाला हेच मला उडाना पैसे तुमचं काय करायचं माझ्या बापाने इतकं कमवून ठेवलं का मला संपाना त्यामुळे ते बाकी काय तुम्हाला पैसे मागितले का नाही बरं मागितले मी तर तुम्ही देता 4 आणि 2,000 रुपयाचा तुम्ही काय लई चांगले एखाद्या नुसतं शेंगायचा बाबा आलते ना त्या दिवशी हा आलते 1 गुणी शेंगा दिल्या आणि पावशेरीक दिल्या सगळे विनोदाचा भाग सोडा तुम्हाला रामकृष्ण या मंत्राचा अनुभव घ्यायचा का ज्याला घ्यायचा असेल त्याने हात वर करा ज्याला घ्यायचा असेल 100% त्याने हात वर करा आणि अनुभव नाही आला तर सकाळी नानाकडे या आणि मला फोन लावा ह्या माळा काढून तुमच्याजवळ उद्या इथं दुपारी आणून देतो आणि परत देवाचं नाव घेईल तर तो 2 बापाचा कारण संप्रदायाची लेवल आहे महाराज अनुभव घ्यायच तुम्हाला बस एक सांगतो आता इथून पुढं आता कीर्तन झाल्यावर तुम्ही काय करणार आहे इथंच काकडा करणार आहेत का जेवण झाल्यावर नाही घरी जाणार घरी गेल्यावर झोपणार झोपायच्या वेळेस फक्त एक मी सांगतो तेवढं करा आणि सकाळी सचिनला किंवा नानांना सांगा का बाबा म्हणले ते क्लिअर आहे आणि त्याच्यात पण तुमचा दिरंगाई होता कामा नये ती जर झाली तर मग मला बोलायचं नाही तुम्ही आता घरी गेल्याच्या नंतर एक अर्धा मिनिट का होत नाही तुम्हाला किती वाजता सूद होते हे मला माहित नाही मग तुम्हाला किती वाजता उठायचंय याच्याकरता काय करा फक्त एक अर्धा मिनिट रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण असा जप करा किती अर्धा मिनिट आणि त्या जपाला सांगा कोणाला सांगा घड्याळ तुमच्याजवळ राहू द्या आणि त्या नामाला सांगा 2:21 12 सेकंद काय द्यायचा तो टायमिंग द्या आणि बिंदास झोपा आणि ज्या वेळेला तुम्हाला हलवून जाग केलं जाईल ना त्यावेळेला उठून फक्त घड्याळ पहा आणि तुम्ही दिलेल्या टायमिंगमध्ये 1 सेकंद जरी कमी झाला तर कॉल मी मला फोन करा इथून पुढं कीर्तन बंद म्हणजे बंद करणार नाही पण एक ध्यानात ठेवा जाग आल्यावर जागे व्हा नाही तर तिथंच गोधडी ताना मग ते टाइम सकाळी उठून आणि तो कुठ बांधला तसं काय झालं मा बाप उठन का त्या टायमाला परत झोपला भाऊ 12 तास पण त्या टायमाला जागे व्हा आणि तुमचा टायमिंग दिलेला टायमिंग पहा आणि मग तरी हे झाल्यावर मग वारकरी श्रेष्ठ आहे
याच्यापासून बाजूला जाऊ नका विठ्ठला. हरा विठाला विठाला विठाला. या नामाने जग तरलंय महाराज. आणि वारकऱ्याने आता योगी आहे, योग्याचा जप कुणाला जमणार आहे का? योग्याचं ध्यान कुणाला करता येणार आहे का? बरं जप जप करता येणार आहे का? हा इथं जप 1 तासाच्या कीर्तनात 545 आसनं होते, खासदार असले इतकी. जेवढे संसदेचे खासदार तेवढे आसनं होते. कधी असं कधी एका वेळेला. बरं काय काय आले आले झोपत येत, काही काही जोडीदार घेऊन येते, मी झोपतो जेवायच्या टायमाला उठव मला. म्हणजे स्पेशल पीए, निद्रा नाश करायला पीए सोबत. नाही नाही एक आता इथे एक महत्वाचं आहे. तुम्ही आता आणि मग जप करणाराला काय काय नाही, जप होत नाही, जप होत नाही, तप होत नाही, योग होत नाही, याग होत नाही, काही होत नाही. मग सुखापासून बाजूला राहतो ना, मग त्या सुखाकरता वारकरी संप्रदायाच्या लोकांनी काढलेला सोपा मंत्र रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. जपावा सर्व काळ. जपावा सर्व काळ. एवढाच मंत्र जपा. याला काय लागतं तुम्हाला? रामकृष्ण हरी म्हणाल काय? BA झाला पाहिजे. जो BA असेल त्यानेच रामकृष्ण हरी म्हणावं असं काही दंडक? हा असं काही दंडक आहे का? कोणी म्हणा, ज्याला काही येत नाही. आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागर उपमन्या. अरे ज्याला काही येत नाही त्याने सुद्धा म्हणा. बरं आंघोळच केली पाहिजे असं काही नाही, म्हणजे तसेच राबूर सटलेले असं बी नाही. काय का म्हणले बाबा म्हणजे आंघोळ नको काय नको चला. आणि याचा अर्थ असा नाही, सांगितलं भाऊ याला बंधनं नाहीत एवढंच सांगितलं. याचा अर्थ शरीर निकृष्ट दर्जाचं करून राहावं असं नाही. मग एक सांगितलं याला काही नियम नाहीत. येईल तैसा बोल रामकृष्ण, कारण या नामाची आहे. आणि मग हा मंत्र आहे. बरं हा मंत्र कोणाकोणाला मिळाला? काही एक जण मला म्हणे तुम्ही बाबा किती दिवसाच कीर्तन करता? म्हणलं 50 वर्ष झाले. मला म्हणे तुमचा अनुगिर्या झाला का? अनुगिर्या मला अनु कळला पण गिर्या कोण या? म्हणलं गिर्या तो बाप हे का मा चुलताय अनुगिर्या. मला अनुगिर्या काय राहतो ते नाही का देत नाही ते नाव. आणि मग दोसपूस 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 होत. मला आपल्याला नाही विषय. मला एक सांगा, नामाने वृत्ती पलटते का प्रतिबंध वाढतात? परमेश्वराने तुम्हाला असंच ठेवावं म्हणजे आमचे घर बरे चालतात. नाही नाही मला वाटतं प्रतिबंध अंतर्मुखता होते. तुम्ही एक सांगतो तुम्हाला, साधं तुम्हाला किती राग येऊ द्या, आणि राग येताना फक्त राम 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 11 वेळेस म्हणा. किती? अहो 11 वेळेस माणूस तर पोपट महाराज राग कुठं जातो हे सुद्धा कळत नाही. पण राग आल्यावर लोक म्हणत नाहीत राग आल्यावर. आणि त्याच्यामुळं ताट राहत होत्या लाटण्यावानी. लाटणं नसतं का? लाटणं लाटणं. तुम्ही संन्यासी आहेत? लाटणं लाटणं ज्ञानोबारायने लाटणं आणलं पाहिला. लाटणे ऐसा न लवे. नाना बरोबर आहे का? ज्ञानोबारायने एक उक्ती केली, क्रोध आला राग आला का राम राम म्हणायचं नाही, नुसतं असं करीत राहायचं आदवा तद्वा. तेच जर राम म्हणलं तर क्रोध कुठे जातो कळत नाही, पण म्हणत नाही. त्याच्यामुळं लाटण्यासारखं आहे. लाटणं माहिती आहे? लाटणं हो नाही? लाटणं लाटणात आपल्याला काय? लाटणं पाहिलं कसं असतं? मधी गट्टू असतो एवढा आणि दोन्ही बाजूनी मुळते असतात. ज्ञानोबारायने कुठून शोधलं काय नाही? लाटणं कुठून आणलं? लाटणे ऐसा न लवे आणि पाथर जीवी न जीवे.
असं असं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. माझे गुरुवरे बाबा सांगायचे नाना, ते म्हणायचं लाटणं असं आहे की लाटणं माणूस म्हणजे अभिमानाने ताठरलेला, मध्ये असा गट्टू अभिमानाचा, आणि दोन्ही बाजू भक्ती आणि ज्ञान दोन्ही बाजूंनी मुळत्यात, अभिमानाचाच गट्टू मध्ये असा दांडगा. त्याच्यामुळं मोडायचं का लाटण्याचा आपल्याला संबंध येत नाही जादा. यदा कदाचित यांच्या रागा तमात हातात आला, लाटण्याचा आपला संबंध कधी येतो? समजा आपल्या घरचं काय बिघडलं, त्याच्या तावडीत जर लाटणं सापडलं तर त्याचा भरमसाठ उपयोग केला. असं आहे लाटण्यासारखं. मग आता एक महत्वाची गोष्ट आहे मला, या बाकीच्याचा विषय घेऊ नका. हे नम्रता आहे तिथे, आणि नामाने अंतर्मुखता वाढते, आणि अंतर्मुखता वाढवणारं नाम विश्वातलं एक आहे, ज्याला राम आणि कृष्ण असं म्हणतात. ऋषीमुनीने रामकृष्ण हरी नाही जपलं, रामकृष्ण हरी वारकऱ्याने काढलं. कारण हरी कोणी आणला? वारकऱ्याने आणला. राम कोणी आणला? वारकऱ्याने आणला. कृष्ण कोणी आणला? वारकऱ्याने आणला. आणि विठ्ठल कोणी उभा केला? वारकऱ्यानेच केला. ऋषीचा संबंध आहे का? त्याच्यामुळं वारकरी या जगाकरता एवढं मोकळं केलं, त्याच्यामुळं लोक वारकऱ्याचा जय जयकार करतात. असं पाहिजे का? अमक्या ऋषीचा विदेश हो, तमके ऋषी जिंदाबाद. येऊन येऊन येणार कोण? या ऋषी शिवाय आहेच कोण? हटली जेवण कोण? आमच्या शिवाय आहेच कोण? बिल बुजीन कोण? त्यांच्या शिवाय आहेच कोण? आणि असं कधी पाहिलं का तुम्ही? नाही महाराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गजर कोणाचा आहे? आमक्या ऋषीचा. तमक्या गालमातीत ते ऋषी तिकडं. त्या ऋषीला कोण उंगत? ते अप्पलपोटे लोक आहेत, ते स्वार्थी आहेत. आणि स्वार्थी लोक कधी जीवनाला सुखी नाही खात. हा वारकरी आहे महाराज. ए सेवितो हारसे वाटितो सेवितो हारसे वाटितो अनेका सेवितो हारसे वाटितो अनेका सेवितो हारसे वाटितो अनेका. कोणी वाटला? वारकऱ्याने वाटला. वारकऱ्याने वाटला ना. वाटा ना मग थोडा इकडं. तुम्ही कमी अधिक करता, वाटा जाऊ द्या. आता काय वाटायला तुमच्याकडे आलं, वाटा. शाबास, बस. आता तुम्ही शांत बसा बरं खुर्चीवर. नाही तर तुम्ही इथे या, मी तीच जातो पाटणाजवळ. कीर्तने खेळी मिळे असतं. उग महाराज आला, हालाना चालाना डोलाना बोलाना मेला का काय ते बी कळाना. हे वारकरी संप्रदायाचे घालीन लोटांगण मोकळं पटांगण. दॅट इज द कीर्तनाच प्रोग्राम इन मॅट फिलॉसॉफी. तुम्ही आम्ही नाही तर तुम्ही तिकडं ना आम्ही इकडं. नाही असं नाही. आजी आनंदुरे एक परमानंदुरे श्रुती जया नेती नेती मनती गोविंदुरे विठोबाची वेडियावारे आनंदू सदा. एकमेकाच्या खेळीमध्ये आनंद मिळवायचा. तुम्ही आम्ही, बरोबर आहे की नाही? आणि ऋषी तुम्ही आणि तुम्हीच आणि आम्ही
आणि तेच तुसडेपणाचं लक्षण आहे आणि स्वार्थी जीवन आहे. स्वार्थी स्वार्थी कळत नाही का तुम्हाला? स्वार्थी जीवन. पंगत बसली होती अशी अशी पंगत वाजू नका मध्ये, जेव्हा लागल तेव्हा मध्येच कुठं काय सनळी आणली तुम्ही. ज्या वेळेला पाणी द्यायचं वाफा भरला तरच बेर फोडायचं. सगळीकडे लावून दिलं धड भिजाना बिन धड सुकाना. गेलं माझ्या ध्यानातून. आता पहिल्यापासून चालू करा. काही लोक म्हणते नाना काही करा पण यो मेंदू गेल्याला जाऊ द्या. कुठवर आलं तर आपलं तुम्हाला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? धंदा मान तुमचं काय आहे? काय काय नाही. मी एकाला सहज विचारलं, म्हणलं मी काय सांगतो. एकदम म्हणे तोला कशाला आणलं इथं? म्हणलं कीर्तन ते सांग. असे पीठीवाले जवळ होते ते म्हणे मी सांगतो पण निमे पैसे देत असला तर. आणि मला निमे दिल्यावर घरी हिशोब मागती बायको, त्याचं काय करायचं? विनोदाचा भाग. तुम्ही आम्ही खेळी मेळी याच्यावर बोलत होतो मी. अशी पंगत बसली स्वार्थी माणसावर बोलत होतो. बुंदीवाल्याची एंट्री झाली आणि तिथंच मग आणि चाल टाक आणि चाल टाक. मी बसेल होतो पंक्तीला आणि तिथं आणि चाल टाक. मला कुठं राहत मग त्यांनी तिथंच बियारा लावला आणि पुढं यायलाच ना तो. बरं बुंदीचा ठराव झालेला असतो का नाही? माणसं पाहून वाडा पोरं द्या सोडून तसे. नाही लय अवघड आहे. हा नाही तर मग काय काय पोरं पाहून वाडा मरू द्या म्हातारी तसे. असं तिथं तर ते ठराव झाला. त्याने आपली बुंदी टाकली लगेच आणि चाल टाक आणि चाल टाक. आणि माया ताटात काय आम्ही खाली मोकळे. माई जी बाहेर आहे ना, मी त्याला म्हणलं ओ 2-4 बाऱ्या घेतले ना. आणि ते मग आम्हाला येऊ द्या ना इकडं. ते म्हण तुमचं तुम्ही पहा. मला एवढं खाताल का तुम्ही? ते फेकून देऊ. आणि मला फेकून देण्यापेक्षा तो येणार नाही का इकडं परत. मला म्हण तुम्ही काय करता? म्हणलं कीर्तन. त्यांनी त्याच्यामुळेच बिन आखली इथून. अहो मला काय मेळ नाही लागला. म्हणलं बुंदी घेण्याचा आणि कीर्तनाच्या आखलीचा अर्थार्थी संबंध कुठं? सगळ्या लोकांचे जेवण झाले तरी मी त्याच चिंतेत होतो. मग लोक उठले मेल का मला म्हणजे जेवा ना. अहो म्हणलं मला ते कळना ना का बुंदी घेण्याचा आणि कीर्तनाच्या आखलीचा काय संबंध. त्याने सोपं आहे बाबा. तो बुंदीवाला 10 बाऱ्या येईन बुंदी राहीन का? आणि मग भात काय अंगणवाडीत भेटत नाही का? अंगणवाडीवरला भात्या नाही. स्वार्थी जीवन आहे. आणि यांचं तसं नाही. ए सेवितो हारस हारसानिका वाटितो हारस. सगळ्यांना सेवन करतो सगळ्यांना देतो असा हा रस वारकऱ्याने दिला. आणि तो कोणता रस? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हो मग हे जे नाम आहे महाराज म्हणतात हे नाम कुठं आहे? तटस्थ लक्षणात पंढरपूरला पहा. आणि तुम्ही जर उच्चार केला तर तुमच्या हृदयात तो आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. म्हणून ज्ञानोबा म्हणतात या नामाचा जप करा. कारण तुम्ही हे एक आहात. कुठं जपा? हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. राम कृष्ण नाम हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण नाम हे दोन्ही साधी रे. नाम हे दोन्ही साधी रे. राम कृष्ण नाम हे दोन्ही साधी रे. हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. बोलिया पण करा गोडवन. बोलिया पण करा गोडवन. हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. बोलिया पण करा गोडवन. बोलिया पण रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. सारखे शब्द आहे सारखे. 1-2 मिनिटं घेतो तुमचे फक्त. सारखे सम आणि एकच.
तीन शब्दाचे एका शब्दात तीन अर्थ आहेत. सारखे म्हणजे सम, आणि अजून सारखे म्हणजे बरोबर, आणि सारखे म्हणजे एकच. आहे ना माहित तुम्हाला? घे जेवून. सम सारखेच. सम या शब्दामध्ये दोन्ही अवतारच आहेत. सम शब्दामध्ये दोन्ही अवतारच आहे, आणि हे दोन पूर्ण अवतार असल्यामुळं तिसऱ्या विठोबाच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी पावलं या दोन सम अवताराची समचरण सरोजम सारखी ठेव. हे सम. दुसरे साजिरी म्हणजे शोभणारे आहेत. हा, शोभणारे आहेत. काही काही म्हणतात उरका महाराज का भुकेची वेळ राखी जगन्नाथ. नाही नाही, आता सारखेच आहेत. साजिरी म्हणजे शोभणारे. राम मर्यादेनं शोभणारा आहे, आणि कृष्ण जगद्गुरु असल्यामुळे विचाराने शोभणारे. विचार म्हणजे कृष्ण आणि आचार म्हणजे राम. साजिरी. आणि हे दोन्ही एकच काय? मग हे कसं? याचं कारण आहे की राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राचा पाय शिळेला लागला, आणि काय झाली? बाई झाली. बाई आपल्या भाषेत काय झाली? आपल्या आपल्या का अरे रामाचा पाय लागला आणि बाया झाली ना ते दगड. अरे ते दगडातून बाया आली. आपलं लय मग त्याच्यात ते आत द्यायचं होतं. पोत ऐकायला रात्री जाऊ गेलो ऐकायला, आणि ते गेला भाऊ अंधावा रावाचा पाय लागला भाऊ त्या दगडाला, अंधावा त्याच्यातून बायानी. म्हणजे असं ते म्हणजे रामाचा पाय दगडाला लागला, शापित शिळेला, आणि त्याच्यातून अहिल्याचा मोक्ष झाला. अहिल्या निघाल. हे त्या ऋषीला कळलं. नीट ऐका. सम ऋषीला कळलं, आणि ऋषीला कळलं. ऋषी म्हणले अरे आपण याचं नाव घ्यायचं, तपश्चर्या आपण करायची, आपल्या हाताने भाकरी करायच्या खायच्या, आणि हे ज्याचं नाव घेतो त्याचा पाय दगडाला लागल्यावर बाया होत्यात. मग आपण कवर हाताने स्वयंपाक करता असं कोण म्हणलं? ऋषी. मग आपलं कुठं हरलं? ते म्हणलं मग आता ते म्हणे काय करा? मग चला सगळे दगड घेऊन चला त्याच्याकडं, आणि याच्या बाया त्याच्याकडे जाऊन म्हणू द्या या दगडाच्या बाया करून द्या. मग ज्याला जशी मंडळी लागत ती तसे दगड उचलले. ते कोणी लांब पायट्यात उचलले, कोणी गोट्यात उचलल्या, कोणी आपल्या थोड्या, ज्याला जशी मंडळी तसे दगड उचलले. आणि तिथं जायचं म्हणे, आणि रामाला सांगायचं आम्हाला या दगडाच्या बाया करून द्या. तिथं गेले. प्रभू रामचंद्राने पाहिलं ऋषीचं लवकर दगड दुगड. ते म्हणले अरे हे काय माय भावते आलं. मी एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. सरस्वती मातेला प्रार्थना केली. भाव ओळखला ऋषीचा अंतःकरणातला, आणि सरस्वती माते ते म्हणे आई साहेब तुम्हीच वाचवा आता, नाही तर मा काय खरं नाही. मा आता हे बरं इलाज नाही म्हणे. ती शाप होती म्हणून बाया झाली. या दगडाच्या कुठून करून देऊ मी? जर करू तर अन्यथा करतून सगळे, पण करायच्या वेळेस का हे काय म्हणे? लोक माझा प्रचार वेगळा करते. तुम्ही यांना काहीतरी करा. ती जिभेवर जाऊन बसली. कोण? सरस्वती. सरस्वती नाही, सरस्वती आपल्या तिथं राहते. आणि सरस्वती ही विद्यार्जनाची देवता, ती आपली अखंड अशा प्रकारची वेगळी आहे. मग सरस्वती जिव्हेवर बसली. हे तिथं गेले दगड घेऊन, आणि प्रभू रामचंद्राचं रूप पाहिलं. हो साहेब विसरले ने कशाला गेले ते जेव्हा तेवढा एवढं सुंदर रूप पाहिलं रे सगळे ऋषी. देवा म्हणजे दगडाच्या बाया करून द्या हा विषय पाळला. ते म्हणजे देवा आम्हाला तुमच्या बाया करून घ्या. देवाने सांगितलं तथास्तु, पण आता नाही, पुढच्या येत. मग ते म्हणले बरं. मग ते राम अवतार संपला, आणि कृष्ण अवतारात त्या जाणा वेद गर्भीच्या श्रुती. मग तो अवतार आले कसं?
समाले का? माता पांडुरंगाचा कसा, माता रामाचा असं झालं तो कृष्ण झाला. आणि कृष्ण महाराज म्हणतात पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. म्हणून तो जो आहे मग तो ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, त्याची माळा जपायची आणि साक्षात त्यांचं दर्शन श्रीमूर्ती रया. विठोबा रखुमाई हरि जय विठोबा मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे स्टेजवर यावं. सन्माननीय श्री वाल्मिक शेठ चौधरी, सन्माननीय श्री संजयजी आरगडे, सुनीलजी बोबडे, सुनीलजी आरगडे, संजय आरगडे रखुमाये. हरि हरि विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. माझा अभंगाचा भावार्थ मी बरोबर आणला. एक अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. आपुली आपण त्याच्यावर झालं का तुमचं? तर याचं समजा हृदय मंदिरात स्मरण केलं, ठीक आहे, त्याचा फायदा काय? आपोली आपण करा सोडवण. कशातून? संसार बंधन तोडा वेगी संसार बंधन करा आपोली आपण सोडवण वेगी आता. पण कशाने? हृदय मंदिरी स्मरा कारे रामकृष्ण नाम. मग याने भाऊ म्हणजे सुटलं जाईल का? बरोबर. एक शेवटचा दृष्टांत देतो आणि माझी सेवा समाप्त करतो. या नामावर विश्वास गरजेचा आहे. बिलीव इज इम्पॉर्टंट इन मॅट फिलॉसॉफी, नो डाऊट अबाउट इट. बिलीव इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या गोष्टीत विश्वास पाहिजे. विश्वास नसेल तर काही नाही. काही काय म्हणते विश्वास कोणात होता? मेला पानिपत मध्ये तो. आणि विश्वास शब्दामध्ये सत्ता भोगण्याची क्रिया आहे. विश्वासितो करी सकळ भोगिता होय त्यांचा. म्हणून विश्वासाला महत्व आहे. संताची पायी म्हणजे विश्वासाला महत्व आहे. मग विश्वास नामावर ठेवा. त्याच्यामुळे परिणाम सांगतो. आपोली आपण आणि विश्वास ठेवून तुम्ही नाम जपा. तुमची दुसऱ्याची नाही होणार. तुमचंच तुम्हाला सुधारत नाही. तुमच्याच एका डोळ्याने 3 दिवस होऊन राहिले आणि तुम्ही सांगून राहिले तुम्ही तर 4 जण आले. हे असं नाही. म्हणजे काय म्हणते त्याला, काय शब्द येतो?
का उघड्यापाशी नागडं गेलं सारा तुमच्याला काही कळत नाही. त्याच्यामुळं तुमची सोडवणूक तुम्ही करा. नाहीतर मग तुम्ही जर जगाच्या नादात पडलात तर तुमचा घात होऊ शकतो, तुमचं दुःख परत वाढू शकतं. मग त्याच्याकरता काय करा, दुसऱ्याच्या नादाला लागू नका. एकच दृष्टांत देतो. भगवान शंकराचा नंदी एकाच्या वावरात घास खायला यायचा. कोण? नंदी. नंदी नंदी पुढे यायचा. दृष्टांतातलं कोणी काही खातं. भगवान शंकराचा नंदी यायचा. ते गरीब 1.5 एकरवालं वारकरी, ते रोज ते वारकरी गेला, कोणाचा बैल येतो काय म्हणे, काय करावं आपलं तर काय. एक दिवस तो मुक्कामाला गेला. नंदी आकाश मार्गे आला. ते नेवश होऊन काय येईल जनतानगर. तो आकाश मार्गे आला तसाच घासात उतरला. घास खा. हे वारकऱ्याने पाहिलं बिचाऱ्याने जे जमीन. ते म्हणे आता पण भावनाशील होता. लक्ष्मी त्याला खाऊ देऊन मग धरून बांधू म्हणे आपण. आता ते खाल्लं आणि मग ते याने काय जाईन. अहो नंदी म्हणजे शंकराचं हेलिकॉप्टरच आहे ते. फक्त कुठं बाद होत नाही ते, त्याच्यात बिघाड होत. मग ते खाल्ला ना आकाश मार्गे चाललं. येण धरलं शेपूट त्याचं. कोणी? हे शेतकऱ्याने. गेला कैलासात. भगवान शिव बसले होते. त्यांना म्हणे अरे काय बाबा इथं बसतो, मा सगळ्या घाताचा चुथाडा केला भेटतो आहे बैलांना. ही काय पद्धत आहे का? आणि कुशाल मोकळा सोडून देतो आणि काय इकून टाकावं नसलं लय बोलला देऊ. त्याला काय माहिती कोण आलं का. ते भोळं होतं. भोळं 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 म्हणजे आपल्यासारखं चालू भोळं नाही. आपण चालू भोळे आहेत. ते भोळं होतं. चालू भोळे म्हणजे एकानं खून केला आणि पहिला बदला खून का बदला फाशी. आता काय मग त्याला वाटलं आता फाशी होईल. मग ते एका मित्राने सांगितलं वकिलाकडे जा. गेला वकिलाकडं. वकिलाने सांगितलं तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही, फक्त मी सांगतो तसं करायचं. कोर्टात गेलं ना फक्त मुख्याचं सोंग करायचं. काही विचारलं का हा असं करायचं. गेले तिथं. त्या वकिलाने विचारलं का मारलं. राग आला होता ते का टंगडं काढायचं का जीवच मारित असते. याने केलं जज्जापर्यंत गेलं. जज्जाने विचारलं त्याच्याला. जज्जाला वाटलं मुक आहे, निर्दोष सोडून दिलं. त्याला मला नका पाहू. त्याला निर्दोष सोडून दिलं आणि मग बाहेर आले. वकील म्हणे कशी काय आपली अक्कल. ते म्हणे वकील साहेब तुमच्या अकलेला जोड नाही. जर कधी तुम्ही नसते तर मला फाशीच झाली असती. वकील म्हणे आपल्या फीचे 45,000 रुपये झाले. यांनी फक्त एवढंच विचारलं की झाले. ते म्हणे 45,000. हे म्हणे नाही याला चालू भोळा म्हणतात. हा चालू भोळा आणि तो ओरिजिनल भोळा. ते म्हणे अरे तुला वापस इकून टाक ना भाऊ माय जोर काय. भगवान शंकराची समाधी उत्थान झाली. त्याने पाहिलं. ते म्हणे व काय बैल येतो बाबा म्हणे असं कुठे का. मग त्यांनी काय केलं जाऊ दे आता नाही यायचा. मग एक भोपळं घेतलं आणि त्याला दिला. हा बी वारकरी होता. त्याला वाटलं साधूचा प्रसाद. त्याला कोण माहिती आहे शंकर मस्त पाहिला. चंद्र बिंद्र नाग पिकत ध्यानात आहे ना. त्याला वाटलं आपल्याच रानातले नाग आले वर. मग ते भोपळं घेतलं साधूचा प्रसाद म्हणून घेतलं. नंदीच्या सायानं खाली आला आणि खाली आल्यावर त्यांनी ते मंडळीकडे दिलं. तिच्याकडं मग तिच्याकडे दिल्यावर तिने सकाळी चिरलं. त्याच्या सगळ्या सोन्याच्याच मोहरा नाना सप्पर होतं. गल्डरच्या ट्रका, सिमेंटाच्या ट्रका, वाळूच्या ट्रका, इटाच्या ट्रका, सगळ्या ट्रकाच ट्रका, कचखडीच्या ट्रका. म्हणजे लोक गरीबाला हिनीत आहेत ना ते त्यांची चर्चा. मग गावात काय भानगडे परवा दिवशी तर यांची मंडळी आमच्याकडून पीठ नेलं अजून दिलं नाही आणि हे कसं काय झालं. सगळे त्याला साहेब म्हणायचे. मग लगे साहेबराव भाऊ या ना. लय पॉलिटिकल लोक. साहेबराव भाऊ या ना. ते भाऊ बोळाच होता. पाहुण्यानं पैसे दिले. ते पाहुणा दारात उभा नाही करीत. कोणी आम्हाला गरीबा. मग हे कसं काय नाही म्हणे. माझ्या रानात बैल एक होता एका बाबाचा. त्या बाईला शेपूट धरून गेलो. त्याने भोपळं दिलं आणि त्याच्यात काय निघालं काय तिलाच माहिती. पहिल्यापासून यांना काहीच माहीत नाही. जे सगळी काही माहिती असेल ती तिथंच फुटती. तिच्याजवळच असतं सगळं. मग ते म्हणे वारकरी माणसं आहे गाव कायला गरीब ठेवतो. अजून येतो बैल. ते म्हणता तेव्हापासून रोज येतो. मग ते म्हणे गाव घेऊन चला ना भोपळ्याला तिकडं बाबा. ते चला भोळ आहे ना अख्खं गाव मुक्कामाल त्याच्या 1.5 एकरात भोपळे आणायला.
आला 12 वाजता नंदी खाली घासात. मग हे झोपलेले होते ते म्हणे उठा साधू संत, नंदी आला घासात. मग ते नंदी चरूस तर सगळ्यांनी ठरलं कसं जायचं. मग साहेब राहुल म्हणे तू शेपूट धर, तो आहे पायाला त्यो, त्याच्या पायाला त्यो, त्याच्या पायाला त्यो. आता सगळं गाव करून लोक ते ठीक आहे. निघाला नंदी, धरला साहेबराव शेपूट, त्याच्या पायाला. लोक इतके म्हणजे हे आहेत, त्यांना वाटलं भोपळं मिळेल तर लेकरं बाळा सुद्धा घेऊन निघाले काही काही. तेवढंच बारीक का भेटा ना तेवढंच लय अवघड. बरं गेले निम्या वाटात गेले कैलासाच्या. मग एक म्हणे आपल्याला आखली नाही, आपण खुशाल निघालो थोबड घेऊन आणि तिथं गेलो आणि त्या बाबांनी जर दिले एवढं एवढं भोपळं, मग काय करायचं, किती वाट्याला यायचं. मग काय करता त्याला विचारा तुला दिलेलं केवढं होतं. शेपटावाल्याला ते म्हणे त्या शेपटावाल्याला विचारा तुला दिलेलं के. मग खालून चालले सर, आमचं काही म्हणणं नाही, पण लोक म्हणते एवढं गाव चाललं किती वाट्याला यायचं. मग त्या शेपटावाल्यापर्यंत गेले, ते तुला दिलेलं केवढं किती मोठं होतं, त्यांनी दिलं शेपूट सोडून. त्यांनी शेपूट सोडून दिलं म्हणजे एवढं होतं. नंदी गेला निघून, नंदी गेला निघून आणि सगळे माणसाचाच पाऊस पडला त्या दिवशी. बरं त्या गावातलं मेलं कोणी नाही, पण कोणाचा हात मोड, कोणाचा पाय मोड, कोणाचं मान तिरपी होय. सगळे ऍडमिट झाले. सकाळी पाहुणे भेटायला कसं काय झालं, सगळे झाल्याची काहीच नाही, फक्त भोपळं. कुठंच काही नाही, फक्त भोपळं. त्याच्याकरता दुसऱ्याच्या नादाला लागू नका. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली. हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरे. इति वार्ता श्रूयतां प्रयचितानिकं महाराजा ग्रामे सल्वतपुरे क्षेत्रे निवासा अस्तु शुभम भवतु. सर्वे न सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्. हे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्य बाबा मुन्शी महाराज तांबे यांचं. कृपया कोणीही उठायचं नाही. चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. सूचना मिळेपर्यंत जेवणाचं कुठलंही नियोजन होणार नाही. सर्वांनी जाग्यावरती